ऐका ना, हा बॉक्स जरा उचलून वरती ठेवता का? कसं शक्य आहे मॅडम हे वर उचलणं? का शक्य नाही? एका माणसाने नाही उचलणारा, त्याला मशीनच लागेल. ए रामदास, ती मशीन आण पटकन इकडे चल. सर, या पेपर्सवर तुमच्या सह्या हव्यात. इथे. या पेजवर. बस इथे शेवटची. झालं. थँक्यू. सर. मी सुमन, मी आज तुम्हाला मुद्दाम ऑफिसमधून घरी बोलवून घेतलंय. सर. कॉल मी प्रशांत. सर, काय करताय तुम्ही? प्रशांत म्हण मला. प्रशांत प्लीज. घरी कोणी नाहीये. प्रशांत प्लीज. प्रशांत दादा, काय चालू होते? तुला काय करायचंय? जे तुम्ही करत होता ते पाप आहे. ए, 1.5 दमडीचा चोर आहेस तू. लायकी आहे तुझी? आणि मला पाप पुण्य शिकवणारा तू कोण? मी कोण? मी सुमनचा भाऊ. हो, राखी बांधती ती मला. हा, आणि तुम्ही तिच्याशी लग्न करणार असाल, नवरा म्हणून प्रेम करणार असाल ना, तर सगळ्यात पहिला मी आहे तुम्हाला साथ देणारा, तुमच्या पाठीशी उभा राहणारा. पण माझ्या बहिणीविषयी तुमच्या मनात पाप असेल तर गाठ या विठ्ठलाशी. ए, निघ आणि आपलं काम कर. आज आई असती, प्रशांत दादा, आज आई असती तर तिनं तुमचे कान उपटले असते. आणि प्रेम दोघांच्या संमतीनं एकत्र येण्यात, एकरूप होण्यात आहे, एकट्यानं वरबाडण्यात नाही. ते म्हणतात ना, मनाची वासना मनेची नेमावी, सर्वत्र धरावी विठ्ठल सोय. चला, लई लोक खोळंबली आहेत माझ्या वाचून. काळजी घ्या. खरंच आज आई असते तर तिला काय वाटलं असतं? आज अचानक विठ्ठलने आईची आठवण काढली आणि मला समजलं की आपण चुकतोय. सुमन खूप चांगली मुलगी, तिच्याशी मी असं वागायला नको होतं. विठ्ठल, थँक्यू. तुझ्यामुळे माझ्या हातून होणारं हे नीच काम थांबलं, नाहीतर मी स्वतःच्याच मनातून उतरलो असतो. वाह, कमालच आहे म्हणजे. बसा बसा बापट, बसा. वाह, छान वाटलं. काय बापट,
तुमच्या मनात तेच आहे ना जे माझ्या मनात आहे. अगदी बरोबर आहे साहेब. माझं मत विचाराल ना तर सुमन जर देशमुख घराण्याची सून झाली तर प्रशांतरावांचं आयुष्य एकदम उजळून निघेल. बापट नुसत्या प्रशांतच काय, संपूर्ण आमच्या घराचं आयुष्य उजळून जाईल. तिची पावलं आमच्या घरात आली ना, घराला खऱ्या अर्थानं घरपण मिळेल. बापट. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगदी बरोबर आहे साहेब. साहेब आपली जेवणाची वेळ होत आली आहे. विठ्ठल डबा घेऊन येईलच इतक्यात. विठ्ठल. हा विठ्ठल कोण, कुठला, कुठून आला, काही पत्ता लागत नाही खरंच. पण तो आमच्या घरात आल्यापासून घराला एक शिस्त आले. मुलं आता हळूहळू सुधारतायत खरंच. जे मला इतक्या वर्षात जमलं नाही ते त्यांनी असं नुसतं लीलया करून दाखवलं. कमाल आहे बापट. मला तर कधी कधी असं वाटतं या विठ्ठलानं या विठ्ठलाला आपल्या घरी पाठवलं नसेल ना. मालक, रागवणार नसाल तर एक विचारू का? रमेश भाऊ म्हणत होते की तुम्ही तुमची समधी इस्टेट मंदिराच्या नावावर करणार आहेत. त्याचं काय? लहान तोंडी मोठा घास घेतो माऊली, पण लेकरांचा हक्क लेकरांनाच मिळायला पाहिजे. मी चूक की बरोबर हे ठरवणारा तू कोण? हे बघ विठ्ठल, तू मला आवडतोस. मला माझ्या मुलासारखाच आहेस तू. पण म्हणून माझ्या कौटुंबिक आणि आर्थिक गोष्टीत तू मला सल्ला द्यावा हे काही बरोबर नाही. बाहेर कितीही म्हणत असलो तरी मला माहित आहे माझी मुलं आणि जावई काय लायकीचे आहेत ते. माझ्या तोंडावर सभ्यतेचा बुरखा पांघरतात आणि बाहेर जाऊन छचोरपणा करतात. मला हे मान्य आहे माऊली की तुमची मुलं उन्हाळ आहेत, वाया गेली आहेत, पण हळूहळू सुधारतील हे नक्की. कशावरून? तुमच्यासारखी माणसं पुस्तकं वाचतात, आम्ही माणूस वाचतो. ठीक आहे, बघू. आणि हे बघ, तू जा आता, मला झोपू दे. रामकृष्ण हरी. इथं काय करताय? काय झालं सांग ना. काय झालं सांग ना. ही काय जागा आहे का? तुम्हाला पण काहीच कळत नाही. चला 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 काय चला या बघा. आणि आता दुसऱ्याच्या दाराच्या बाहेर उभं राहून कानोशी घेणं बंद करा. बसा, बसून घ्या तुम्ही. असं नाही, नाराज नका हो. आता मला सांगा, तुमचं काम करून देणं ही जशी माझी जिम्मेदारी आहे, तसंच त्या कामाला हातभार लावणं ही तुमची जिम्मेदारी ना. अहो, त्याच्याशिवाय मोठ्या मालकांची खात्री कशी पाडणार, विश्वास कसा बसणार? करेक्ट आहे, इज राईट. अरे जोपर्यंत म्हाताऱ्याची खात्री पटणार. पप्पा,
पप्पांना जोपर्यंत खात्री पटणार नाही की आपण सुधारलोय, चांगले वागतोय, तोपर्यंत ते प्रॉपर्टी आपल्या नावावर करणारच नाहीत. त्यामुळे आपल्याला चांगुलपणाचं नाटक हे करावंच लागणार आहे. हां, त्याच्यामुळं आजपासून तुमचे सगळे धंदे बंद. रमेश भाऊ, तुमचा जुगार आजपासून बंद. मान्य. गुड. प्रशांत भाऊ, तुमची दारू आजपासून बंद. प्रशांत, कम ऑन प्रशांत. ओके, आय ॲग्री. हा, आणि मॅडम, तुमच्या पार्ट्या रात्रीचे जागरण बंद. नाही नाही, बरोबर, मान्य. बर ठीक आहे. आता ह्याच्या पुढं तुम्ही दोघांनी कंपनीमध्ये लक्ष घालायचंय. मान्य. आणि मॅडम, तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं. हे अति होतंय. काय विठ्ठल, हे अति होतंय. हे दोघं कंपनीमध्ये जाणार कारण हे दोघं पुरुष आहेत आणि मी किचन मध्ये कारण मी बाई आहे. हे दिस इज अनफेअर. अहो, असा भेदभाव विठ्ठल करेल का? अहो, आपल्याला फक्त नाटक करायचंय काही दिवसांसाठी. बरोबर आहे भाऊ? करेक्ट आहे. हा, आणि विठ्ठल, हे ना जरा लवकरात लवकर आता निकालात काढ. ते तुम्ही माझ्यावर सोडव, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, ठीक आहे, करेन मी किचन मध्ये काम, पण थोडे दिवस प्लीज. ऐक काय, हो, चला चला चला. हो, अरे कबाबने हड्डी कशाला, उठा. किती दिवस झाले असे निवांत आपण गप्पा मारायला बसलोच नाही ना. हे काय करतोयस? काय करते म्हणजे? चांगलं वागायचं नाटक करायचं आहे, तर एकमेकांशी चांगलं वागायला नको. चांगलं वागायचं नाटक करायचंय फक्त. सो डोंट ट्राय टू गेट फिजिकल विथ मी. काय तुला 1000दा सांगितलंय, ते सगळं नकोय मला परत. तुला माझ्या वडिलांच्या पैशावर मजा मारायची आहे ना, मग ती तू मार आणि मलाही तेच करू दे. ललिता, माझं स्टे अवे. माऊली जगाची माऊली. नाही, आता ते काम पहिलं बाजूला बाजूला. जेवणाची वेळ झाली, निवांत शांतपणे जेवायचं. हे कशासाठी चालू आहे? पोटासाठी चालू आहे ना मग. आणि गप गुमान आता शांतपणे जेवायचं आहे. तुमच्यासाठी गरम 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 जेवण बनवून आणलेलं आहे. बरं, ठीक आहे. ए विठ्ठला, माझं एक काम करशील? अगं माय, विठ्ठला, माझं काम करशील का असं काय विचारताय? ऐसा भक्त देव थोर केला, आणून वैकुंठी बसविला, भक्त उपकारे दाटला, आता बोला माझी वर्ते. अरे हो किंवा नाही, इतकंच बोल राजा. मी तुमचा चाकर आहे, बोला काय सेवा करू? तू बोलण्यात कुणालाही हार जाणार नाही बाबा. मग नावातच विठ्ठल आहे. बाबू, अयो, हे 5 लाख रुपये आहेत. एवढा पगार न ग माऊली, मला एवढा पगार न ग. जो ठरलेला पगार आहे तोच द्या मला. 1 रुपया मी जास्त न ग. 5 लाख रुपये महिना न ग. तुला देत नाहीये, मग हे जाताना बँकेत भर आणि मला पावती आणून द्यायची. ठीक आहे? हे काम मी करतो, पण माझी एक अट आहे. आता सगळी कामं बाजूला, पहिलं जेवायचं नाही. चला चला चला, सुरू करा. ही पहिली तिकडं सरकू का अजून? शांतपणे जेवा, मी तिकडनं बघणार आहे.